शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण डिजिटल सातबारा उतारा डाउनलोड करायचा आहे तर चला तर मग जाणून घेऊया. सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन तिथे mahabhumi.government.in असं सर्च करायचे आहे. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसत आहे डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर साईडला तुम्हाला ओटीपी बजेट लॉग इन हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. त्यावर टिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो इथं प्रविष्ट करून घ्यायचा आणि खाली सेंड ओटीपी ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येणार आहे, तो ओटीपी तुम्हाला इथं टाकून द्यायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर खाली व्हेरीफाय ओटीपी ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे, जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका निवडायचा आहे, त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे. गाव म्हणजेच तुमचा जो मौजा आहे तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे तुमचा सातबारा नंबर टाकायचा आहे, म्हणजे सर्वे नंबर टाकायचा आहे. सर्वे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाली एक ऑप्शन दिसत आहे रिचार्ज अकाउंट. रिचार्ज अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला पहिले ते अकाउंट रिचार्ज करावं लागणार आहे. तुमच्या अकाउंटमध्ये पैसे असन तरच तुमचा सातबारा आहे तो इथे डाउनलोड होऊन जाणार आहे. रिचार्ज झाल्यानंतर खाली एक डाउनलोड ऑप्शन दिसत आहे तुम्हाला, त्या डाउनलोड ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. डाउनलोड ऑप्शनवर जसं तुम्ही क्लिक केलं तुमचा जो सातबारा आहे तो डाउनलोड होऊन जाणार आहे. सातबारा डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही शेतकरी मित्रांनो इथं पाहू शकता तुमचा जो सातबारा आहे तो ओपन होऊन जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून सातबारा डाउनलोड करू शकता.